तर आमची डे 2ची सुरुवात झालेली आहे आणि आजचा डेस्टिनेशन आहे इंटरलाकन आणि तिकडे जाण्यासाठी तिकडे एक आम्ही खास 1-2 गोष्टी करणार आहोत. काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स आहे, त्यासाठी आम्ही आज झिंगनवरून निघालेलो आहोत आणि इथून इंटरलाकनला जाण्यासाठी आम्हाला 2 ट्रेन घ्यायच्यात. तर पहिले आम्ही झुरिकला जाणार आहे आणि तिथून इंटरलाकन. तर झुरिकसाठीची जी IC आहे त्यात आम्ही आता त्याच्यासाठी वेट करतो आहे आणि आमचा IC मधला पहिलाच प्रवास असणार आहे. तर खूप एक्सायटेड आहोत आणि आता वाट बघतो, एक 10 मिनटात ट्रेनची दारं ओपन होतील आणि मग आमचा प्रवास आजचा सुरू होईल. तर या प्रवासाची सुरुवात सुंदर अशा राईन फॉल्सच्या टॉप व्ह्यूने झाली. म्हणजे अगदी वरतून असा आम्ही राईन फॉल्स पुन्हा पाहिला. याच्या आधीच्या दिवशी आम्ही राईन फॉल्स फिरलेलो होतो, तो तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल. तिथे राईड करून फिरून झाल्यानंतर आम्ही पुन्हा जर्मनीमध्ये आलो. म्हणजे राईन फॉल्स स्वित्झर्लंडमध्ये आहे. डे 1ला आम्ही स्वित्झर्लंडमध्ये राईन फॉल्स फिरलो आणि पुन्हा जर्मनीच्या बॉर्डर क्रॉस करून झिंगन नावाच्या गावामध्ये राहिलो होतो आणि तिथून पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी हा प्रवास सुरू झाला. तो इंटरलाकन ऑस्टपर्यंतचा होता. तर झुरिक एअरपोर्टला आम्ही पोहोचलेलो आहोत. सॉरी, आता आम्ही झुरिक हाफबनहॉफ मेन स्टेशनला पोहोचलेलो आहोत आणि इतकं सुंदर हे स्टेशन आहे, म्हणजे अगदी एअरपोर्टसारखंच दिसतंय. तर खूप छान छान सगळ्या गोष्टी आहेत. वेगवेगळे स्टोअर आहेत, जसं की कपड्यांची दुकानं, त्यानंतर खाण्याची दुकान, असे बरेच वेगवेगळे दुकानं इथं दिसतात. आता आम्ही इकडून 31 नंबरच्या प्लॅटफॉर्मवर चाललो आहे आणि तिथून आम्हाला इंटरलाकनला जाण्यासाठीची IC आहे. तर एका ICचा प्रवास झाला आहे, आता ही सेकंड असणार आहे आमची. आम्ही दोघे थांबलोय, हो ना रानू? आम्ही थांबलो इथे वरती कारण हे जे एस्केलेटर्स असतात त्याच्यावर स्ट्रोलर घेऊन जाणं, त्यात स्ट्रोलरमध्ये सामान आणि रानू बसलेली आहे, त्यामुळे थोडं अवघड वाटतं मला. आणि आता हे येतील सामान ठेवून खाली आणि या सगळ्यांना ठेवून मग आम्ही जाऊ. कुठं आलीस तू? कुठं आली? स्वित्झर्लंड. झुरिकवरून इंटरलाकनला जाण्यासाठी पुन्हा एक ट्रेन आम्ही घेतली आणि इंटरलाकन ऑस्टला पोहोचलो. आणि पोहोचताच मस्त थंडस्टॉर्म, छान अशा पावसाने आमचं स्वागत केलं. आईस ट्रेनच्या एका कंपार्टमेंटमध्ये छान असा मुलांना खेळण्यासाठी डिझाईन केलेला खास एक प्ले एरिया असतो आणि त्याची टूर तुम्हाला आता समर देणार आहे. And I want to show you something. This is double decker IC. Now I am in the double decker IC is a playground. I will show you. Look. Hi guys, so I am in the IC. This is a double decker IC. The IC has at the second floor a playground, so I can show you how the playground looks. I must connect down. And this is a full jungle thing. Jail, thumbs around Basel. And this is a jungle theme. There is a parrot and
Anu. And in the circle. One more circle. तर आहे ना गंमत, ट्रेनमध्येच वरच्या मजल्यावर हा असा छान प्ले एरिया बनवलेला आहे. किती छान अशी गोष्ट म्हणावी ही, आणि किती विचार केला जातो लहान मुलांचा इथे, हे यावरून कळतच असेल. तर इथे मी थोडंसं ब्लर केलं आहे, कारण इथं डेटा प्रायव्हसीच्या रिझन्समुळे मी ते दाखवू नाही शकत. लहान मुलं खेळत होती. आणि इकडे डाव्या बाजूला तुम्ही बघू शकता छान अशी एक लाकडी बोट आहे, समोर घसरकुंडी आहे, बाहेर असा छान व्ह्यू. किती हे सुंदर असं दृश्य. आणि त्याचबरोबर प्ले एरियामध्ये बसण्यासाठी पालकांना छान असे सीट्स आहेत की जिथून तुम्ही तुमच्या मुलांवर लक्ष ठेवू शकता. खूपच सुंदर असं हे मला IC मधलं कंपार्टमेंट वाटलं. ज्यावेळी ट्रेन प्लॅटफॉर्मवर येणार असते त्याच्या आधीच तिथे डिस्प्ले झालेलं असतं की हा प्ले एरिया प्लॅटफॉर्मच्या कुठल्या सेक्शनवरती येऊन उभा राहणार आहे. मग त्याप्रमाणे आपण आपल्या मुलांना घेऊन त्या सेक्शनच्या बाजूला जाऊन उभे राहू शकतो आणि त्याच कंपार्टमेंटमध्ये चढू शकतो. तर इथे जे लेक दिसत आहेत, या 2 लेक्सच्या मध्ये हे इंटरलाकन गाव वसलेलं आहे आणि त्यामुळे त्या गावाचं नाव आहे इंटरलाकन. आणि ते 2 लेक आहेत थुन आणि ब्रिन्झ. ब्रिन्झ लेकच्या भोवती अशी काही गावं आहेत की जी प्रेक्षणीय स्थळं म्हणून ओळखली जातात. तिथे जाण्यासाठी क्रूज हा एक ऑप्शन आहे, किंवा दुसरं ऑप्शन म्हणजे बाय रोड गाडीने जाऊ शकता. तर आम्ही क्रूज राईड चूज केली होती, कारण हे एक वेगळा एक्सपिरियन्स आम्हाला घरच्यांना द्यायचा होता. त्यामुळे इथे आम्ही बोटची वाट बघत आता थांबलेलो आहोत. क्रूजमध्ये आत गेल्या गेल्या खालच्याच मजल्यावर मध्यभागी हे असं इंजिन पाहायला मिळतं आणि त्यांनी हे असं लोकांना पाहण्यासाठी ओपन ठेवलेलं आहे. याचं आश्चर्य वाटलं. आणि हे खूप जुनं असं ट्रॅडिशनल हे इंजिन आहे आणि ज्याच्यावर ही क्रूज चालते अजूनही. तुम्ही सेकंड क्लास आहे, फर्स्ट क्लासचा काढलाय पास. क्रूजमध्ये 2 मजले होते. त्यातील खालच्या मजल्यावर सर्वांसाठीच ओपन होतं, पण वरच्या मजल्यावरती फर्स्ट क्लासचं तिकीट असेल तरच जायला परवानगी होती. आमच्याकडे स्विस पास होता आणि तोही सेकंड क्लास, त्यामुळे आम्हाला वरती अलाउड नव्हतं. पण आम्ही त्यांना रिक्वेस्ट केल्यावर आम्हाला फोटोज आणि थोडेसे रील्स कॅप्चर करण्यासाठी आणि छान असा व्ह्यू याचा 5 मिनटं आनंद घेण्यासाठी त्यांनी आम्हाला जाऊन दिलं. आणि हो, ही क्रूज राईड स्विस पासमध्ये इन्क्लुडेड असते, त्यामुळे एक्स्ट्रा असं तिकीट काढायला लागत नाही जर तुमच्याकडे स्विस पास असेल तर. जेव्हा असं छान वेदर असतं, छान व्ह्यू असतो, तेव्हा रील्स काढण्याचा मोह आवरत नाही. तसंच झालं आणि आम्ही रील्स शूट केल्या. आता एवढा वेळ आम्ही इथे बाहेर फिरत असताना किंवा शूट करत असताना मुलं कुठं होती. तर एक वैशिष्ट्य या क्रूजचं असं आहे की इथे छान प्ले एरिया आहे. प्रायव्हसी रिझन्समुळे लहान मुलं खेळत असतात, त्यामुळे तिथे शूट करायला अलाउड नव्हतं. पण तो एरिया इतका सुंदर होता की खरंच असं छान वाटलं पाहून, कारण तिथे खेळणी तर होतीच, प्लस मुलांना क्राफ्ट्स किंवा आर्ट करण्यासाठी सर्व साहित्य अवेलेबल होतं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथे एक असिस्टंट असतात, ज्या पूर्ण त्या प्रवासात मुलांना आपण तिथे ठेवलं तर त्यांना गाईड करतात, त्यांच्याबरोबर खेळतात.
माझ्या माहितीप्रमाणे इथल्या किंडरगार्टन्स किंवा शाळेतल्या प्ले एरियापेक्षाही सुंदर मला इथला या बोटीतला प्ले एरिया वाटला. तर आम्ही इंटरलाकनला पोहोचलेलो आहोत. इंटरलाकन ऑस्टला आम्ही उतरलो आणि तिथेच आमचं हॉटेल आहे. तर हॉस्टेल आम्ही केलेलं आहे आणि तिथे आम्ही बॅग्स चेक इन करून आम्ही एक डेस्टिनेशन बघायला आलेलो. तर इथे थंडरस्टॉर्मची वॉर्निंग असल्यामुळे बन नावाचं एक लेक आहे आणि गाव आहे. तर तिथे आम्ही उतरणार होतो, परंतु थंडरस्टॉर्ममुळे अलीकडच्याच एका स्टॉपला ती बोट थांबलेली आहे. गिसबाक नावाचं किंवा उच्चार चुकू पण शकतो नावाचं हे गाव किंवा ठिकाण आहे. इथे थोडंसं हायकिंगसाठीची जागा आहे आणि इथून एक ट्रेनवरती जाते फनिक्युलर, पण तिने आम्ही जाणार नाही आहोत कारण आमचा फनिक्युलर ट्रेनचा प्लॅन वेगळा आहे. त्यामुळे आम्ही जस्ट इथे थोडंसं वरती जाऊन एक धबधबा बघितला आणि बोटची राईड ही मेन होती आम्हाला ह्या लेकवरची. आणि ही जी राईड आहे ही आम्ही स्विस पास काढलेला आहे 3 दिवसांचा. तर त्या स्विस पासमध्ये ही बोटची राईड कवर्ड आहे. फक्त एवढंच आहे की क्लासेस आहेत तिथे. फर्स्ट क्लास स्विस पास असेल तर वरती बोटवरती वरच्या डेकवर जाता येतं आणि नसेल तर मग खाली. पण दोन्हीकडून छान आहे, वरती अजून भारी आहे. पण तरी तुमचा जसा पास आहे त्याप्रमाणे तुम्ही बोटमध्ये हे करू शकता. आणि तिथल्या फॅसिलिटीज बोटची टूर आता देईनच कारण आता आमचा रिटर्न जायचा वेळ झालेली आहे. तिथं गेल्यानंतर दाखवेन, पण हा एक व्ह्यू जरा दाखवेन तुम्हाला की कसं आहे हे ठिकाण. बोटची टूर करणं काय आम्हाला पॉसिबल झालं नाही, पण हे एक छोटासा एक झलक आहे की खालच्या मजल्यावर हे असे छान बाकडे असतात, वॉशरूम्स असतात, एका बाजूला इन्क्वायरी काउंटर असतो आणि बाहेर असं तुम्ही उभं राहून व्ह्यूचा आनंद घेऊ शकता. क्रूज राईडवरून आल्यानंतर थोडंसं रिफ्रेश होऊन आम्ही पुन्हा निघालो आमच्या दुसऱ्या डेस्टिनेशनला. तर ते इंटरलाकनमधीलच हाडरकुल्म नावाचं ठिकाण आहे. हे समुद्रसपाटीपासून जवळजवळ 1300 मीटर उंचीवर आहे आणि तिथून हे दोन्ही लेक ब्रिन्स आणि थुन असे हे दोन्ही लेक तिथून दिसतात. त्याचबरोबर युंगफ्राऊ, आयगर असे जे पर्वत आहेत, जे इथले सर्वात उंच असे पर्वत आहेत, ते इथून दिसतात. आणि एक वैशिष्ट्य म्हणजे इथे जाण्यासाठी जी ट्रेन आहे तिचं नाव आहे हार्डर बान आणि ती एक फनिक्युलर ट्रेन सिस्टीम असते. त्या प्रकारची ट्रेन आहे. म्हणजे तिरकी अशी असते ज्याच्यामध्ये उभं राहतात आणि ती ट्रेन त्याचा एक रूळ असतो वेगळ्याच प्रकारे. अगदी स्लोपवरून ही अशी सरळ वरती जाते. तर ही एक वेगळ्या प्रकारची ट्रेन असते. Willkommen bei der Harderbahn, Hauptbahnhof Interlaken. Die Harderbahn wurde 1908 eröffnet und führt sie in 8 Linien mit einer Streckenlänge von 64% auf 1322 Meter über Meer. Wir wünschen Ihnen einen guten Aufenthalt und freuen uns über einen Besuch im Restaurant mit Sonnenterrasse und Aussichtssteg. Bienvenue nach der Minute. Le téléphérique de Harder, inauguré en 1908, gravit un dénivelé de 64%, isolé au sommet, situé à 1322 mètres d'altitude. Nous vous souhaitons un agréable séjour.
तर या ट्रेनने वरती पोहोचण्यासाठी 10 मिनिट लागतात आणि ही अशी ती ट्रेन दिसते. आणि इकडे वरती पोहोचल्यानंतर समोरच युंगफ्राऊचा सर्वात उंच इथला पर्वत आहे तो दिसतो. आणि त्याचबरोबर पुढे एक थोडंसं छान ठिकाण आहे जिथून दोन्ही लेक दिसतात. ट्रेन पोहोचल्यानंतर 5 ते 10 मिनिट चालल्यानंतर हे ठिकाण येतं जिथे अशी सोय केलेली आहे की तिथे पुढे जाऊन आपण दोन्ही लेक पाहू शकतो. आणि हे इथलं एक जुनं हॉटेल आहे. खास इथले ट्रेडिशनल काही पदार्थ खाण्यासाठी लोक इथे येतात. वरती गेल्यानंतर खूप जास्त वारा होता. आम्हाला एक्सपेक्टेड नव्हतं की इतका जास्त इथे वारा असेल, पण त्या दिवशी थंडरस्टॉर्मची वॉर्निंग्स असल्यामुळे हे आम्हाला फेस करावं लागत होतं. पण तरीही त्यातल्या त्यात आम्ही जेवढं शक्य होईल तेवढा वेळ तिथे थांबलो, तिथला आनंद घेतला आणि मग पुन्हा खाली आलो. आमचा प्लॅन थोडा वेगळा होता. आमचा प्लॅन असा होता की ह्या वरच्या जुन्या पॅनोरमिक हॉटेलमध्ये जेवण करायचं होतं त्या दिवशी आणि खास तिथले ऑथेंटिक पदार्थ चाखायचे होते. परंतु वरती वेदरच्या अशा कंडिशन्समुळे लहान मुलं सोबत असल्यामुळे असं वाटलं की खाली जाणं सेफ राहील आणि खाली गेल्यानंतरच शांतपणे जेवण करता येईल. एकदम ट्रेडिशनल किंवा ऑथेंटिक चायनीज अशा रेस्टॉरंटमध्ये आलो आम्ही आता. आणि मस्त जेवण सुरू आहे. सूप, नूडल्स आणि फ्राईड राईस आणि मुलांसाठी चिकनचं एक स्टार्टर असं. मस्त नाश्ता आलेला आहे. पहिल्यांदाच ना असा ब्रेकफास्ट. हो, इंग्लिश ब्रेकफास्ट. तर असं सगळं काय काय घेतलेलं आहे आणि हा हॉट चॉकलेट पितोय आणि आहो तिकडे लांब बसलेत त्या बाजूला. दुसऱ्या दिवशी सकाळी हॉटेलमधून ब्रेकफास्ट करून आम्ही आमच्या पुढच्या प्रवासासाठी निघालो. तर हा व्हिडिओ इथेच थांबवत आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर करायला विसरू नका. धन्यवाद.